महाविकास आघाडीच्या स्थापनेपासूनच त्यांची ताकद आणि वज्रमूठ अभेद्य असल्याचा दावा वारंवार केला जातो. मात्र वास्तवात ही वज्रमूठ आतून किती ढिसूळ झाली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. आणि दोस्त दोस्त ना रहा अशी काहीशी उद्धव ठाकरेंची अवस्था झाली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेले शरद पवार गटाचे एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केलाय. खरं तर हा नगरसेवक संख्येनं जरी एक असला तरी राजकीय अर्थानं त्यांचं पाऊल सूचक आहे असं म्हणावं लागेल. मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे बंधूंसोबत लढली, परंतु निकालानंतर शरद पवार गटाच्या नगरसेवकानं महायुतीला पाठिंबा दिला. दुसरीकडे त्याच दिवशी संजय राऊत मात्र शरद पवारांना राज्यसभेत निवडून आणण्याचं स्वप्न पाहत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील हा घोळ आता अनाकलनीय आहे असं म्हणावं लागेल. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत काय रणकंदन सुरू आहे याबद्दलच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भुयार आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील. मालाडमधील प्रभाग क्रमांक 43 मधून निवडून आलेले शरद पवार गटाचे नगरसेवक अजित रावराणे यांनी नुकतीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीत त्यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. त्यानंतर रावराणे यांनी महायुतीच्या गोटात सामील होण्याचा निर्णय घेतला. खरं तर मुंबई महापालिकेत उबाठा गट स्वतःला महाविकास आघाडीचा कणा असल्याचं चित्र रंगवत आला. मात्र शरद पवार गटाच्या एकमेव नगरसेवकाने महायुतीला जाहीर पाठिंबा दिल्यानंतर उबाठा गटाच्या राजकारणातील फोलपणा पुन्हा एकदा पुढे आलाय. वास्तविक मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना शरद पवार गटाची भक्कम साथ असल्याचा दावा सातत्यानं केला जात होता. शरद पवार गटानं ठाकरे बंधूंच्या युतीत निवडणूकही लढवली. मात्र आता महापौर बसवण्याच्या आधीच शरद पवार गटाने वेगळी वाट निवडल्याचं दिसतंय. एकीकडे उबाठा गट महाविकास आघाडीची वज्रमूठ असल्याचा डंका पिटतो, तर दुसरीकडे त्या मुठीतले घटक एकामागोमाग एक निसटताना दिसत आहेत. काँग्रेसने तर निवडणुकीच्या आधीच ठाकरेंना पाठ दाखवली. शरद पवार गटाने कसा तरी आधार दिला, तर त्यांनीही आता ठाकरेंसोबत विरोधी बाकावर बसण्यास नकार दिलाय. दुसरीकडे संजय राऊत दिवसाढवळ्या शरद पवारांना राज्यसभेत निवडून आणण्याचं स्वप्न पाहत आहेत. ते म्हणाले की शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील मुख्य राष्ट्रवादी पार्टी ही महाविकास आघाडीचा घटक आहे. शरद पवारांसारखा नेता दिल्लीत असणं गरजेचं आहे. पवार साहेबांनी निवडणूक लढायचं ठरवलं तर आमच्याकडे त्यांना निवडून आणण्याची ताकद आहे. महाविकास आघाडीकडे तेवढी मते जरूर आहेत. त्यामुळे पवार साहेबांसारख्या नेत्याला कुणापुढे हात पसरण्याची गरज नाही, असा आत्मविश्वास राऊतांनी व्यक्त केला. पण इकडे शरद पवार गटाचा पालिकेतील एकमेव आवाज आता सत्ताधाऱ्यांच्या सुरात सूर मिसळणार असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. शिवाय संजय राऊत शरद पवारांना राज्यसभेत निवडून आणण्याची ताकद आमच्यात आहे असा दावा करत असले तरी प्रत्यक्ष राजकीय वास्तव मात्र वेगळंच आहे. एका बाजूला महाविकास आघाडी एकजुटीचे दावे करते, तर दुसऱ्या बाजूला नगरसेवक पातळीवर मोठी गळती सुरू आहे. आणि हा विरोधाभास सध्या महाविकास आघाडीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरतोय. खरा प्रश्न हा आहे की ही गळती अपवाद आहे की सुरुवात? आणि जर ही सुरुवात असेल तर पुढच्या काळात मुंबईत महाविकास आघाडीचं किंवा ठाकरेंचं गणित किती सुरक्षित आहे? निवडणुकीपुरती एकजूट आणि सत्तेसाठी वेगवेगळे मार्ग या दुहेरी भूमिकेमुळे महाविकास आघाडीची विश्वासार्हता मतदारांच्या नजरेत झपाट्यानं कमी होत चालली. आज अजित रावराणे एकटे असतील, पण त्यांनी उघडलेली ही दारं उद्या किती जणांसाठी खुली होतील हा प्रश्न महाविकास आघाडीला अस्वस्थ करणार आहे. मुंबईत उबाठा गटाचं राजकारण आता केवळ आठवणी, भाषणं आणि भावनिक साध यावर टिकून आहे. संघटन, विश्वास आणि दीर्घकालीन राजकीय दिशा या तिन्ही आघाड्यांवर उबाठा गट अपयशी ठरताना दिसतोय. अजित रावराणे यांचा निर्णय हा फक्त एक घटना नाही, तर उबाठा गटाच्या उतरत्या प्रभावाचा स्पष्ट संकेत आहे. आज प्रश्न इतकाच आहे की महाविकास आघाडीची वज्रमूठ खरंच मजबूत आहे का, की सध्या ती वाळूची भिंत बनली आहे? आणि अशीच परिस्थिती राहिली तर लवकरच मुंबईसह महाराष्ट्रातही महाविकास आघाडी हे नाव राजकीय पटलावरून पुसलं जाईल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीपीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.